नीलमताई गोरे, उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे, मंत्रिमंडळातील आपले सहकारी चंद्रकांत दादा पाटील, आशिषजी शेलार, आशुतोष काळे, मराठी भाषा समितीचे प्रमुख जितेंद्र भोळे, मंचावरील सर्व मान्यवर ज्यांनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्या समोर सादर केला आणि आपल्या सर्वांना विनोदाच्या गावाला ज्यांनी नेलं, ती सर्व कलावंत मंडळी आणि उपस्थित सर्व विधिमंडळातील सहकारी भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या दिनाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांना देखील या ठिकाणी वंदन करतो। आपल्याला कल्पना आहे की 12 वाजता सभागृह सुरू करायचं आहे, 11:50 झाले आहेत आणि इथनं सभागृहाची वेळ काही अध्यक्षांना वाढवता येणार नाही। त्याच्यामुळे मी पहिल्यांदा तर अतिशय सुंदर हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विधिमंडळाचे मनापासून आभार मानतो आणि मराठीच्या विविध छटा या आपल्याला विनोदाच्या माध्यमातून दाखवण्याचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी झाला, ज्यामध्ये उत्तम गाणी झाली, सुंदर असं अभिवाचन झालं, त्याच्यामध्ये कविता आपल्याला ऐकायला मिळाल्या आणि मला असं वाटतं की ज्याला इंग्रजीत आयसिंग ऑन द केक म्हणतात ते श्री मिलिंद जोशी यांनी शेवटी आपल्याला आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे या दोघांच्या व्यक्तिमत्वावर अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक वक्तव्य या ठिकाणी केलं। खरं तर एखादा असा कार्यक्रम ज्यावेळेस होतो त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या आनंदातच आपण सगळ्यांनी इथनं गेलेलं बरं असं आपल्याला वाटतं, पण औपचारिकता देखील असते आणि ती औपचारिकता म्हणजे हा कार्यक्रम आहे। खरं तर आपलं विधानमंडळ हे देखील एक प्रकारे अनेक विनोद आणि विनोदाला जन्म देणारं असतं आणि मी तर अनेक वेळा असं म्हणतो की समजा आपलं संपूर्ण राजकीय क्षेत्र आणि त्या क्षेत्रात घडणाऱ्या ज्या घटना आहेत, त्या क्षेत्रात घडणारे विनोद आहेत, हे जर आपण मायनस करून टाकले तर कदाचित मराठी नाटकं, मराठी चित्रपट यांच्या कथानकामध्ये 50% घट येईल। इतका मसाला आपण सगळे मिळून या सगळ्या साहित्यिकांना देत असतो, त्यामुळे साहित्याची निर्मिती आपण देखील करत असतो आणि आपल्याला कल्पना आहे की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा विधानमंडळातही आपण बघायचो की जी काही भाषणं व्हायची त्या भाषणांमध्ये विनोद, कोट्या, व्यंग असे अनेक अंग आणि अनेक छटा आपल्याला पाहायला मिळायच्या। अगदी अलीकडच्या 20-25 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर विलासरावजी असतील, गोपीनाथराव मुंडेजी असतील, यांच्या भाषणांमध्ये एकमेकावर केलेल्या कोट्या, त्यातनं निर्माण होणारा विनोद आपण बघितला। अनेक सदस्य आपण बघतो की जे अतिशय उत्तम पद्धतीनं आपली जी भाषणं आहेत ती भाषणं करतात, पण दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं की अनेक वेळा विनोदाला अस्मितेशी जोडलं जातं आणि त्यामुळे त्या विनोदातलं जे काही मर्म आहे ते पण निघून जातं आणि विनोद करण्याचं म्हणजे मगाशी नीलम त्यांनी सांगितलं की घाबरून घाबरून माणूस विनोद करायला लागलेला आहे की बाबा याचा काय नेमका अर्थ निघेल आणि दिवसभर काय माध्यमांमध्ये चालेल हे देखील त्या ठिकाणी सांगता येत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी तो निखळ आनंद जो आपल्या भाषणातला आहे तो देखील कमी झालेला आहे, पण निश्चितपणे मला असं वाटतं की मराठी साहित्याने, मराठी भाषेने इतकं मोठं आपल्याला या ठिकाणी सगळं साहित्य दिलेलं आहे, हा विचार दिलेला आहे आणि आपण जर इतिहास देखील बघितला तर मराठीच्या संदर्भात खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वभाषेचा अभिमान शिकवला आणि ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी राज्यकारभार चालवला त्यावेळी आपली मराठी भाषा ही शुद्ध झाली पाहिजे याकरता त्यांनी शब्दकोश तयार केला आणि विशेषतः त्या काळात प्रशासन चालवण्याकरता जी मराठी भाषा होती त्या मराठी भाषेवर फारसीचं, अरबीचं आणि वेगवेगळ्या भाषांचं एक आक्रमण होतं आणि त्यामुळे अशी प्रदूषित झालेली मराठी भाषा ही पूर्णपणे शुद्ध करून त्या संदर्भात
एक कोश निर्माण करून आणि छत्रपती शिवरायांनी प्रमाण भाषा काय आहे हे आपल्याला सांगितलं। त्यामुळे भाषेचा जो आपला अभिमान आहे हा अभिमान छत्रपती शिवरायांपासून त्या ठिकाणी सुरू होतो आणि भाषेची आपली जी यात्रा आहे ती यात्रा अर्थातच कुठेतरी ज्ञानोबा तुकोबांच्या या सगळ्या प्रवासातनं आपल्याला पाहायला मिळते। आणि मला असं वाटतं की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये लीळा चरित्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही वाङ्मय लिहिली गेली की ज्यांना आपण आद्य ग्रंथ म्हणून या ठिकाणी संबोधितो त्यातनं मराठी आपली किती अभिजात आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। खरं म्हणजे या गोष्टीचा देखील आपल्या सर्वांनाच आनंद आहे की आपण तर मराठीला अभिजात आहे हे मानतच होतो, पण त्याला राजाश्रय मिळण्याची आवश्यकता होती। माननीय मोदीजींनी मराठीला राजश्रय देत त्याला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि म्हणून आपल्या सर्वांकरता ही अभिमानाची गोष्ट आहे। खरं म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलं, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जगल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा। अशा पद्धतीची आपली ही मराठी भाषा आणि मला असं वाटतं की या भाषेची श्रीमंती आजही अगदी तासभराच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। खरं म्हणजे सगळ्यांनीच या ठिकाणी सांगितलं की आपली ही भाषा महाराष्ट्रातल्या दर 5-7 किलोमीटरवर कशी बदलते आणि माझ्यासारखा विदर्भातला माणूस मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये फार आम्हाला अडचणी होत्या, कारण शब्दाला काबे साल्या असं अतिशय सांस्कृतिक मराठी मी बोलायचो। पण इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही संस्कृती मुंबईला काही पटण्यासारखी नाही आहे आणि पुण्यात तर मला त्या ठिकाणी बहिष्कृतच केलं जाईल। त्यामुळे मी आपलं हळूहळू थोडंसं स्वतःला म्हणजे चांगलं मराठी कसं बोलता येईल याच्याकडे मी नेलं। पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला एक गोडवा आहे, तो गोडवा आपल्याला कायमच ठेवायचा आहे। आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज आपण सगळे लोक मराठीचा या ठिकाणी गौरव करतो आहोत, तर या गौरवाच्या निमित्ताने आपली भाषा ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि त्यातलं जे अभिजात साहित्य आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे। यातल्या ज्या लोककला आहेत, कारण भाषा ही केवळ अभिजात साहित्याने जिवंत राहते असं नाही, तर ती लोकभाषेमुळे लोककलेमुळे त्या ठिकाणी जिवंत असते। त्यामुळे या लोककला आपल्याला आपलं लोकसाहित्य, आपलं लोकनाट्य, आपली लोकगीतं ही सगळी कशी आपल्याला जिवंत ठेवता येतील, ती कशी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला नेता येईल हे आपल्याला बघावं लागेल। मगाची विंचू चावला आपण बघितलं, आता विंचू चावला हा अभंग आहे एक प्रकारे, किंवा आपण जर बघितलं तर ते कसं अतिशय ज्याला आनंददायी गीत वाटतं किंवा गंमत वाटते, पण त्याच्यामधला जो काही भाव आहे त्याच्यातला जो अर्थ आहे तो मला असं वाटतं की कदाचित एखाद्या संताने जन्मभर आपल्याला एखादं प्रवचन सांगावं, त्यातला अर्थ आपल्याला कळणार नाही कळणार मला माहित नाही, पण तोच अर्थ एका विंचू चावला या गीतातनं आपल्याला त्या ठिकाणी समजतो। आणि मनुष्याने कशा प्रकारे जगलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे हे सांगण्याचं काम विंचू चावलासारखं एक गीत या ठिकाणी करतं। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या आपल्या भाषेने दिलेली ही जी देणगी आहे ही आपण निश्चितपणे त्याचं संवर्धनही केलं पाहिजे आणि ती पुढच्या पिढीपर्यंतही नेली पाहिजे। आणि त्याचसोबत आपली भाषा ही ज्ञानभाषा असली पाहिजे, कारण जगाच्या पाठीवर त्याच भाषा जिवंत राहतात ज्या ज्ञानभाषा होतात, ज्या व्यवहार भाषा होतात, ज्या भाषेतनं व्यवहार चालतात। आपण बघितलं जगामध्ये इंग्रजी सगळ्यात मोठी भाषा आहे, कारण राज्यकर्त्यांची भाषा होती, राज्यकर्त्यांची भाषा ही जगाची भाषा होते। आणि म्हणून आपणही आपल्या भाषेला ज्ञानभाषेमध्ये रूपांतरित करून कशा पद्धतीनं आपल्याला मराठीला पुढे नेता येईल, मराठीत शिकलेल्या जो व्यक्ती आहे, मराठी बोलणारा जो व्यक्ती आहे, याला मराठीमुळे प्रगती करता येते, अशा प्रकारचा भाव हा ज्यावेळी आपण जागृत करू त्याचवेळी मला असं वाटतं की भविष्यातली जी मराठी आहे त्याच्याकरता एक अतिशय मोकळी वाट आपण तयार करून देऊ। मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाकरता खूप खूप शुभेच्छा देतो। मराठी भाषेचं संवर्धन आपण करत राहूया अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। सगळ्या कलावंतांचं अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात मला बोलवलं त्याबद्दल आभार मानून 11:59 झालेले आहेत, 12 वाजायचे आहेत, त्याच्या आत मी माझं भाषण या ठिकाणी संपवतो।
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपली भाषा ज्ञान भाषा असावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. विधान भवनात मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीसांचं हे भाषण. तर आपण आपली भाषा समृद्ध करूयात असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मराठी भाषा अधिक चांगली बोलण्याचा प्रयत्न करतोय असंही फडणवीस म्हणाले. तर आपली भाषा ज्ञान भाषा असावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.